हा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर बरेच विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत त्या ठिकाणी ईडब्ल्यूएस एसईबीसी हा नेमका विषय आणि आयोगाचं परिपत्रक जे आहे त्या परिपत्रकाचं नेमकं म्हणणं काय। तर या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला हे संपूर्ण म्हणणं आयोगाचं काय ते तुम्हाला सांगतो, ते लक्षात घ्या। तर इथं पहिला मुद्दा लक्षात घ्या, आयोगाने काढलेले पत्रक आहे। आता या पत्रक मध्ये कसा प्रकारचा आहे बघा, माहिती अधिकारातनं काढलेलं पत्रक आहे। तर आपलं दिनांक 28/2/2024 रोजी माहिती अधिकाराचा जो अर्ज करण्यात आलेला होता त्यामध्ये काय सांगितलं बा, आपल्या अर्जात आपण नमूद केलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की एसईबीसी आरक्षण अधिनियम 2024 26 फेब्रुवारी 2024 पासून अंमलात आलेला आहे। यान्वये मराठा समाजातील उमेदवारांना शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश, शासकीय पदांमध्ये भरती व नियुक्त्या याच्यासाठी 10% आरक्षण विहित आहे। आणि यामध्ये काय सांगितले बघा, तसंच मराठा समाजात एसईबीसी वर्गाचे 10% आरक्षण विहित करण्यात आल्याने ईडब्ल्यूएस प्रवर्गाचे आरक्षण समाजात अनुज्ञेय नाही। म्हणजे या गोष्टीचा साधा सरळ अर्थ असा आहे, तो अर्थ थोडक्यात लक्षात घ्या। तो अर्थ असं सांगतोय की जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस आहेत आणि त्यांनी जर स्वतःच एसईबीसी केलं तर त्यांना ईडब्ल्यूएस चं रिझर्वेशन मिळणार नाही। म्हणजे थोडक्यात यांचं म्हणणं असं आहे की ज्या प्रवर्गाला कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही त्याच प्रवर्गाला फक्त ईडब्ल्यूएस चं आरक्षण मिळणार आहे। ईडब्ल्यूएस चं आरक्षण मिळणार आहे। आता इथं सगळ्यात मोठा प्रश्न तयार झाला मराठा समाजातील मुलांचा, की या ठिकाणी जो आरक्षणाचा लढा झाला त्यामध्ये एसईबीसी हा प्रवर्ग तयार करण्यात आला आणि हा प्रवर्ग तयार करण्यात आल्यामुळं आता काय होणार बघा, जर हे प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर ईडब्ल्यूएस आरक्षण मिळणार नाही आणि ईडब्ल्यूएस आरक्षण तुम्ही घेतलं तर हे आरक्षण मिळणार नाही। म्हणजे एका वेळेस एकच आरक्षण प्राप्त होईल असे या पत्रकाचा साधा सरळ अर्थ आहे। आणि त्याच अर्थानुसार काय करायचं आहे, आपल्याला फॉर्म भरायचा आहे। आताच आपण निर्णय घ्यायचा की ईडब्ल्यूएस मधून भरायचा आहे का एसईबीसी मधून भरायचा आहे, कळालं? तर जागांची संख्या वगैरे सगळ्याचा अंदाज घेऊन प्रवर्ग ठरवा। का तर शक्यतो एकदा प्रवर्ग ठरवला तर तो कंबाईनला बदलता येईल, असं म्हणजे थोड्याशा अडचणी तयार होतील। त्याच्यामुळं जो निर्णय घ्यायचा आहे तो आताच तुम्हाला ठोस निर्णय घ्यावा लागेल, ईडब्ल्यूएस का एसईबीसी। चालेल, धन्यवाद।